श्री स्वामी समर्थ. आपल्या घरामध्ये कटकटी अडचणी असतील तर आपल्याला एक प्रत्येक गुरुवारी उपाय करायचा आहे. उपाय साधा सोपा आहे, कुठलाही खर्च नाही आहे आणि उपाय घरच्या घरी करायचे. घरातल्या कुणीही करू शकतं. फक्त विटाळ, सुतक आणि मासिक धर्म असेल तर करू नये. कुणीही बाकीच्यानी केलं तरी चालेल. म्हणजे मासिक धर्म स्त्रियांना असेल तर घरातल्या दुसऱ्यानं करावं, पण विटाळ आणि सुतक असेल तर करू नये. बघा काय करायचं. गुरुवारी सकाळी आपली नित्यनेमाची पूजा करत असतो. सायंकाळी 6:30 ते 7 या दरम्यान एक तांब्या घ्यायचा, त्यामध्ये शुद्ध पाणी भरायचं. हा तांब्या देवघरामध्ये एका छोट्या पाटावरती ठेवायचा. त्यामध्ये हळद, कुंकू आणि अखंड तांदूळ टाकायचे, एखादं फूल टाकायचं आणि अगरबत्ती, दिवा लावायचा. आणि त्यानंतर तुम्ही हात जोडून प्रार्थना करायची. माझ्या घरातलं दारिद्र्य, कटकटी, अडचणी, आर्थिक अडचणी असतील, दुःख असेल, काही दोष असतील, नकारात्मकता असेल, ही सगळी निघून गेलेली आहे असं मॅनिफेस्टिंग करायचं. आणि त्यानंतर तुम्ही तुमची नित्यनेमाची जी काय आरती वगैरे पूजा असेल ती करायची. तांब्या गुरुवारी रात्रभर देवघरात तसाच ठेवायचा. शुक्रवारी सकाळी लवकर उठायचं, अंघोळ करायची, देवपूजा नित्यनेमाची करायची आणि त्यानंतर हा तांब्या उचलायचा आणि हा तांब्या जो आहे ह्यातलं पाणी जे आहे ते तुळशीचं झाड सोडून तुम्ही कोणत्याही परसबागेतल्या झाडाला, आंब्याचं झाड असेल, मोगऱ्याचं झाड असेल, कुठलंही झाड असेल, कुंडीमधलं झाड असेल त्याला घालू शकता. अशा पद्धतीनं तुम्ही प्रत्येक गुरुवारी न चुकता जर हा उपाय केला तर 1000% तुमच्या घरातल्या कटकटी अडचणी, आर्थिक अडचणी असतील, दोष असतील, नकारात्मकता असेल, पैशाच्या अडचणी असतील, हे सगळं नक्की दूर होईल. उपाय नक्की करून बघा. व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.